चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पहिल्या पावसामध्ये मोठे निघतात, त्याच मोठ्यांची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर ही मंडळी सगळी जातात आणि मोठे पकडून घेऊन येतात, त्याप्रमाणे मी आज मोठे आणलेले आहेत। चला तर मग साहित्य मोठे करण्यासाठी कांदा लागेल, हे मुगाचं पीठ आणि हे बेसन, कोथिंबिरी, आला मिरची लसूण पेस्ट केलेली आहे, लसूण ठेचून घेतलंय, खोबरं भाजून घेतलंय आणि मीठ, जिरं आणि हे सगळे मसाले हे सर्व मिक्स करून पीठ भरायचं। याच्यामध्ये आपण आता पीठ तयार करणार आहोत। हां, भरलेल्या पिठातले मोठे ना? हां, भरलेले पिठाचे मोठे। मित्रांनो, हे आपले इंग्रेडियंट्स आहेत। तर आपण रेसिपीला स्टार्ट करू। मित्रांनो, अशा प्रकारे आपण मोठे तोडून घेतलेले आहेत। तर हा पण एक मोठे आपण तुम्हाला एक तोडून दाखवणार आहोत। अशा प्रकारे 2 नांगे आपण त्याचे काढून घेतलेले आहेत आणि ह्या बाकीच्या 4 नांगे ते आपण दोन्ही साईडच्या काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे तर ठेवून द्यायचं। नंतर मग याला आपण त्याचा पेंदा काढून त्याच्यामध्ये पीठ भरायचं, ते तुम्हाला ते दाखवतो। बघा, आपण नांगडे जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारे ठेचून घेणार आहोत। त्याचा अर्क आपण फक्त कालवणामध्ये घेणार आहोत। हे बघा, आता आपण जे पीठ बनवणार आहोत, जे स्टफिंग करणार आहोत ते आपण तयार करतोय। कांदा प्रथम, त्याच्यानंतर आपण बेसन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मुगाचा पीठ घेणार आहोत आपण। बघा, हे सगळं भाजून आपण करून घेतलेलं आहे। काही जण वेगवेगळ्या डाळी सुद्धा घेतात, तांदूळ डाळी वगैरे। आपण सोप्या पद्धतीमध्ये करत आहोत। त्याच्यामध्ये आपण मिरची, अद्रक लसूण पेस्ट जे आपण केलं होतं मगाशी दाखवलं तुम्हाला, ते आपण टाकत आहोत 3 टेबलस्पून। त्याच्यानंतर अद्रक, लसूण पेस्ट आहे आपली, थोडी ह्यात टाकायची आहे, थोडी नंतर फोडणीला टाकायची आपल्याला। खोबरा टाकायचं, जे खोबरा भाजून आपण जसं वाटण केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे। खोबरा जास्त घ्यायचा नाही, कारण आपलं जे पीठ आहे तेच खूप जास्त होतं, नंतर सगळं कालवणामध्ये येतं। त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकणार आहोत। लाल मसाला टाकलेला आहे, गरम मसाला टाकलेला आहे, हळद टाकले, जिरा मसाला टाकलेला आहे, जिऱ्याची पूड, त्याच्यानंतर धने पूड, चवीनुसार मीठ। थोडंसं तेल घ्यायचं आहे तुम्हाला, कोणतंही तेल असेल चालेल तुम्हाला। 2 टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे, त्याला आपण वेल मिक्स टाकलेलं आहे आपण। आणि आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहिलेली आहे, जी आपण मगाशी ठेचून घेतली होती, जे नांगे होत्या त्यांच्या ठेचून आपण ज्यूस बनवून घेतलेलं, ते पण ह्यातच आपल्याला ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ओके, हे बघा, अशा प्रकारे त्याला मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे आपण कवटांमध्ये जे मिश्रण केलं होतं ते भरलेलं आहे, ते बघा अशा प्रकारे आपल्याला भरायचं आहे। हे बघा, ते जे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण त्यात स्टफ करतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला ते बांधून घ्यायचं। ओके, हे बघा, अशा प्रकारे सगळ्या ह्यांना आपण करून घेतलेलं आहे। बघा, तुम्हाला एक करून दाखवतो। हे बघा, असं जो वरचा भाग आहे त्याचा ते खाली लावून त्याला बांधून ठेवून द्यायचं। अशाच प्रकारे बाकीचे पण मोठे आपण करून घेणार आहोत। ठेवलेलं आहे,
त्याच्यावरती आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल तापून द्यायचे चांगलं. हिंग टाकून घेतो आपण. तेल तापलंय आपला. त्यानंतर आपण लसूण टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण जे करणार आहोत ना, आता आपण याच्यामध्ये बघा पहिले सर्वात प्रथम आपण नागळे टाकून घेणार आहोत. नांगे आणि त्याच्यामध्ये आपण बाकी तर आपण कवट्या पिठाने भरून ठेवलेले आहेत. आता हे नांगे जे आहेत ते आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे फोडणीला देणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. फोडणी बसली पाहिजे. 5 मिनिटानंतर आपण बघणार आहोत कसं आहे. हे बघा याच्यामध्ये आपल्याला हे पहिले आपण फक्त नांगे टाकलेले होते, कारण नांगे शिजायला खूप टाईम जातो, त्यासाठी आपण हे टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण जिरे पावडर टाकतो परत एकदा थोडं. त्याच्यानंतर मिरची, अद्रक, लसूण टाकले ती पण आपण टाकून घेतो याच्यामध्ये. आणि खोबरा जे आपण केला होता खोबरा टाकून घेतो. ओके, थोडी कोथिंबीर नेहमीप्रमाणे, मीठ चवीनुसार. मीठ आपण पिठामध्ये सुद्धा घेतलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये जरा कमी प्रमाणात घ्यायचं. ओके, यांना सगळ्यांना जर मिक्स करून घेऊया आपण इकडे. मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्ही आतमध्ये खातात. ओके, कारण याच टायमाला तुम्हाला हे भेटतात. याच्यामध्ये पाणी ॲड करूया आपण. थोडी उकळी आली की नंतर आपण आपले जे स्टफ केलेले खेकडे ते आपण मोठे आपण हे बघा एक जवळपास 5 ते 7 मिनिटं आपण उकळी घेतलेली आहे 5 फ्लेमवरती. त्याच्यामध्ये आपण ते अर्क काढून ठेवलं होतं जे नांग्यांचा ते आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याने आपलं चांगलं अर्क येतं त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण मोठे ॲड करून घेणार आहोत जे आपण भरून ठेवलेले आहेत ते. अशा प्रकारे आपल्याला मोठे ॲड करायचे. हे वर्षातून मित्रांनो एकदा दोनदाच खायला भेटतं आपल्याला. त्याच्यासाठी आपण नक्की करून बघा कशा प्रकारे होत आहे. माझे फ्रेंड सर्कल, मम्मीचे फ्रेंड सर्कल सांगत होते की बनवा एकदा, कसं होत आहे दाखवा. त्यासाठी आपण रेसिपी करतोय, तुम्ही पण करून बघा कसं होत आहे. याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे. आता अजून थोडं पाणी ॲड करतोय आणि आपलं आपण टाकून ठेवून देणार आहे. हे बघा आता आपलं कालवण ऑलमोस्ट डन झालेलं आहे. आता आपल्याला फक्त एक जवळपास 2 मिनटं वेट करायचं आहे आणि आपला मोठ्यांचं कालवण रेडी होणार आहे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपला मोठ्यांचं कालवण रेडी झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपलं दिसतंय.